नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत। दिग्गज नेत्यांचं नशीब हे मतदान पेटीमध्ये आता कैद झालेलं आहे। 23 तारखेला रिझल्ट हा सगळ्यांसमोर येणार आहे, परंतु ग्राउंड रिपोर्ट आणि एक्झिट पोल आणि एक अंदाज पाहता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की अहिल्यादेवी नगरचे भावी आमदार हे कोण असणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सर्वसामान्याचा आवाज ह्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, सर्वसामान्याचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही, त्यांचा आवाज आपण बनवू। त्यासाठी भावांनो, आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर वेळ वाया न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अहिल्यादेवी नगरमध्ये 12ही जागेवरती एकदम चुरशीची निवडणूक ही पार पडलेली आहे। एकंदरीत 12 जागेचा विचार करता ह्या 12ही जागेवरती एकदम काटेकी टक्कर ही आपल्याला पाहायला मिळत आहे। कोण येईल कोण येणार नाही ही चर्चा सर्वत्र आपल्याला पाहताना दिसत आहे। तर भावांनो, वेळ वाया न लावता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं मतदारसंघ आहे नगर शहर। तर नगर शहरामधून संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, तर अभिषेक कमळकर हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, तर शशिकांत गाडे हे अपक्ष आहेत। कुठेतरी 2024चं मतदान पाहता 5% या मतदानामध्ये वाढ आपल्याला होताना दिसत आहे। या झालेल्या वाढ ही संग्राम जगताप यांचं पारडं कुठेतरी जड करताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे नगर शहरामधून संग्राम जगताप हे विजयी होतील। दुसरा मतदारसंघ आहे राहुरी। राहुरीमधून प्राजक्ता तनपुरे ज्या शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, तर दुसरे उमेदवार आहेत शिवाजी कर्टिले जे भाजपचे उमेदवार आहेत। 2019चं मतदान पाहता या वर्षी 6% राहुरीमध्ये वाढ झाली आहे, परंतु ही झालेली वाढ आता कोणाच्या बाजूने कल देणार आहे ते येत्या आपल्या 23 तारखेला समजणारच आहे। परंतु ग्राउंड रिपोर्ट, एक्झिट पोल आणि एक अंदाज पाहता शिवाजी कर्डिले हे राहुरीमधून नक्कीच विजय होतील असं आपल्याला कुठेतरी जाणवत आहे। दुसरा मतदारसंघ आहे श्रीरामपूर। श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत, तर लहू कानडे हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। हेमंत ओगले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। 2019चं मतदान पाहता 2024ला या मतदानामध्ये 6% वाढ झाली आहे, परंतु श्रीरामपूरमध्ये एकदम काटेकी टक्कर असल्यामुळे कुणाचं पारडं जड आहे हे आपल्याला समजलेलं नाही। परंतु एक अंदाज पाहता हेमंत ओगले जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते कुठेतरी आपल्याला विजय होताना दिसत आहेत। दुसरा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव। पाथर्डी शेवगावमधून मोनिका राजळे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत, तर दुसरीकडे आहेत प्रताप ढाकणे जे राष्ट्रीय शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। चंद्रशेखर घुले हे अपक्ष आहेत आणि हर्षदा काकडे हे अपक्ष आहेत। 2019चं मतदान पाहता 2024ला या मतदानामध्ये 9% घट झालेली आहे, परंतु मोनिका राजळे यांचा जनसंकल्प विकासाची कामं पाहता कुठेतरी त्या या निवडणुकीमध्ये विजय होताना आपल्याला दिसत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे श्रीगोंदा। या श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रमसिंग पाचपुते जे भाजपचे उमेदवार आहेत, अनुराधा नागडे हे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत, तर राहुल जगताप हे अपक्ष आहेत। राहुल जगताप हे 2024ला आमदार होते, परंतु यावर्षी तिकीट न मिळाल्यामुळे ते अपक्ष उभा राहिलेले आहेत। श्रीगोंदा शहराचा एक अंदाज पाहता 2019 पेक्षा 2024ला मतदानाचा टक्का कुठेतरी आपल्याला घसरताना दिसत आहे आणि यावर्षी श्रीगोंद्यामधून 12% मतदान हे कमी झालेलं आहे। पुढचा मतदारसंघ पाहायला गेलं तर ह्या मतदारसंघावरती पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। का तर एकीकडे आहेत शरद पवार यांचे नातू आणि दुसरीकडे आहेत भाजपचे दिग्गज नेते जे 5 वर्ष मंत्री होते राम शिंदे साहेब। तर एकंदरीत 2019चा जर अंदाज पाहिला तर या मतदारसंघामध्ये 75% मतदान झालेलं होतं, परंतु 2024ला हा टक्का कुठेतरी आपल्याला घसरताना दिसत आहे आणि या मतदारसंघामध्ये 66% फक्त मतदान झालेलं आहे। एकीकडे भूमिपुत्र आणि एकीकडून बाहेरून आलेलं पार्सल ही चुरशीची लढत आपल्याला कर्जत जामखेडमध्ये यावर्षी पाहायला भेटली, परंतु या काटेकी टक्करमध्ये कुठेतरी राम शिंदे साहेब यांचं पारडं आपल्याला जड दिसत आहे आणि येत्या 23 तारखेला ते नक्कीच विजय होणार आहेत। पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी। शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत, प्रतिमा घोगरे ज्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि राजेंद्र हे अपक्ष उमेदवार आहेत। पण 2019चं कुठेतरी मतदानाचा टक्का बघता या वर्षी 2024ला हा मतदानाचा टक्का
5% कमी झालेला आपल्याला दिसून येत आहे। परंतु राधाकृष्ण पाटील हे या मतदारसंघातून विजय होणार आहेत। आता पुढचा मतदारसंघ आहे पारनेर। पारनेर निलेश लंके साहेब यांच्या पत्नी राणी लंके ज्या शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, काशीनाथ दाते ज्या अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, विजय औटी हे अपक्ष आहेत, तर विजय सदाशिव औटी हे पण अपक्ष आहेत। तसं जर पाहायला गेलं तर पारनेरमध्ये एकदम काटेकी टक्कर लागलेली आहे। परंतु 2019चा जर अंदाज तुम्ही पाहिला तर 2024ला मतदानाचा टक्का हा 4% घसरलेला आहे। त्याच्यामुळे यामध्ये खूप काटेकी टक्कर होणार आहे। परंतु सर्व अंदाज पाहता, ग्राउंड रिपोर्ट आणि एक्झिट पोल बघता राणी लंके हा कुठेतरी विजय होतील। पुढचा मतदारसंघ आहे अकोले। डॉक्टर किशन लमटे हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, तर अंकित भांगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। वैभव पिचड हे अपक्ष आहेत। 2019 मध्ये बघता 2024ला 4% मतदान वाढलेलं आहे। परंतु हे वाढलेलं मतदान आता कोणाचं पारडं जड करणार हे येत्या 23 तारखेला आपल्याला समजणार आहे। परंतु एक अंदाज की अकोल्यामधून डॉक्टर किरण लमटे हे विजय होतील। पुढचा मतदारसंघ आहे नेवासा। नेवासामधून शंकरराव गराड हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर विठ्ठलराव लंगे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत। बाळासाहेब मुरकुटे हे अपक्ष आहेत। 2019चं चित्र बघता 2024 मध्ये मतदानाचा टक्का हा 11% घसरलेला आहे। परंतु ह्याचा फायदा कुठेतरी शंकरराव गराड यांना होणार आहे। तर एकंदरीत नेवासा या मतदारसंघामधून शंकरराव गराड हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे कोपरगाव। कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, तर संदीप वर्दे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। 2019चा मतदान बघता 2024ला हा टक्का 11% घसरलेला आहे। एकंदरीत कोपरगावमधून आशुतोष काळे यांचं पारडं कुठेतरी आपल्याला जड दिसत आहे आणि या निवडणुकीमध्ये ते 100% विजयी होणार आहेत। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात जे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर सगळीकडे लागलेले आहेत, काँग्रेस गटाचे उमेदवार आहेत, तर दुसरे आहेत अमोल खताळ जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत। 2019चं चित्र बघता 2024ला हा मतदानाचा टक्का पूर्ण 3% घसरलेला आहे। परंतु यामुळे बाळासाहेब थोरात यांना कोणताही तोटा होणार नाही, तर त्यांचं पारडं हे खूप जड आहे आणि ते या निवडणुकीमध्ये 100% विजय होणार आहेत। तर भावांनो, हे होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथील 12ही जागेवरील एक्झिट पोल, ग्राउंड रिपोर्ट आणि एक अंदाज। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझं फक्त एवढं सांगणं आहे की जे आम्ही सांगितलं आहे तेच खरं होईल असं नाही, परंतु कदाचित ग्राउंड रिपोर्ट, एक्झिट पोल तिथल्या लोकांशी चर्चा करून आपण हा अंदाज काढलेला आहे। एकंदरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील 12ही जागेवरती काटेकी टक्कर आपल्याला आता पाहायला दिसलेली आहे। तर येत्या 23 तारखेला कोण विजय होणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही सर्वांनी सर्वसामान्याचा आवाज या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।